50-55 mm चा जो कांदा आहे हा हा त्याला एक 20 रुपयापर्यंत लागला. 20 याची रुपयापर्यंत. आणि- सरासरी काढली तर सरासरीत 8 रुपये 10 रुपये भाव भेट. बरोबर 5 टनाचे 12 पंचे 60,000 रुपये व्हायला लागले. 60,000. माझे 70,000 रुपये खर्च झाला. म्हणजे 10,000 रुपये लॉस झाला. हा. बरोबर आज फक्त 2% 3% शेतकऱ्याचा माल राहिलेला आहे. असं म्हणतो. 100% व्यापाऱ्याचाच फायदा फायदा होतो. होतो. शेतकऱ्याचा नाही. बरोबर शेतकऱ्यांनी कांदा लावणं म्हणजे 100% चुकीचं आहे. म्हणजे आता भाव वाढलेत पण शेतकऱ्याकडे कांद्याची उपलब्धता कमी समजा. आता शासनाकडून अपेक्षा आहे शेतकऱ्याचं कांदाच असेल, कांदाचं असं नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचे पीक एक तर हमी भावाने खरेदी करणे. बरोबर किंवा नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. गावाचं नाव आहे देवळा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. तुम्ही पाठीमागे पाहू शकतात कांदा इथं साठवलेला आहे त्यांनी. आणि 5 जून रोजी त्यांनी कांदा विकलेला देखील आहे. त्यांची पूर्णपणे मुलाखत आपण आज जाणून घेणार आहोत. कशा पद्धतीनं जे बाजार भाव आहेत ते पडलेत आणि जी त्यांची अपेक्षा होती ती अपेक्षा भंग त्यांची झालेली आहे. आपण त्यांच्याकडून सखोल माहिती जाणून घेऊयात. तर नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव भास्कर अर्जुनराव कदम, राहणार देवळा येथील शेतकरी असून मी कांदा उत्पादक शेतकरी आहे. बरोबर. आता हे जे तुमचं कांदा आहे किती क्षेत्र होतं टोटल? माझं 1 हेक्टर क्षेत्र होतं. 1 हेक्टर. बरोबर. आता ज्यावेळेस तुमचा कांदा निघला त्यावेळेस किती माल निघलेला होता सहसा? 1 हेक्टर क्षेत्रामध्ये अपेक्षित उत्पन्न मला जवळपास 20 टनाचं होतं. तर मला उत्पन्नातच घट झाली. 10% म्हणजे 10 टनच कांदा निघला. 10 टन. आणि 10 टन कांदा आणून साठवल्याच्या नंतर मला त्या साठवल्याच्या नंतर अगोदरचा कांदा 10 टन होता. साठवल्यावर नंतर पुन्हा ते 5.5-6 टनच कांदा राहिला. बरोबर. आता मागच्या 1-1.5 महिन्याच्या आधी समजा जे बाजारभाव होते कांद्याला ते अतिशय कमी होते. शेतकऱ्यांमध्ये असंतुष्टता होती. त्या काय कारण असू शकतात बाजारभाव कमी राहण्याचे? पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी कांद्याच्या शेतकऱ्याला उलट पट्ट्या येत होत्या. म्हणजे अशी परिस्थिती होती. याचे कारण शासनाने म्हणजे जे एक्सपोर्ट करायला पाहिजे होता कांदा तो कुठल्याच प्रकारचा एक्सपोर्ट झालेला नाही. त्यामध्ये काही युद्धजन्य परिस्थितीचा सुद्धा प्रादुर्भाव आहे. आणि नंतर कांदा यावर्षी गारपीट झाल्यामुळं कांदा थोडा डॅमेज निघला, नासलेला निघला. त्यामुळं कांद्याचे भाव पडले. बरोबर. आता काल तुमचा मार्केटला कांदा गेलेला आहे. कोणत्या मार्केटला गेला? सोलापूर. काय भाव लागला तुम्हाला तिथं? 1 नंबर 55 ते 50-55 mm चा जो कांदा आहे त्याला एक 20 रुपयापर्यंत लागला. 20 रुपयापर्यंत. आणि त्याच्यानंतर 2 नंबर 3 नंबर असा 12 रुपये 8 रुपये 7 रुपये असा 4 रुपयापर्यंत. बरोबर. मग आता तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्हाला 20 रुपयाचा A1 क्वालिटीच्या मालाला भाव लागून देखील तुम्ही नाराज आहेत. म्हणजे जे तुम्हाला पाहिजे तसं यावर्षी कांद्यामध्ये नफा नाही राहिला. त्याचं काय कारण? त्याचं कारण म्हणजे A ग्रेडचा जो कांदा आहे तो फक्त 20 रुपये. आणि काय असतंय A ग्रेडच्या कांद्यापेक्षा नंतर B C D असा कांदा जास्त निघतो. एका ढिगात A ग्रेडचा कांदा कमी निघतो. त्याचं प्रमाण कमी असल्यामुळे याची सरासरी काढली तर सरासरीत 8 रुपये 10 रुपये भाव भेट. बरोबर. सरासरी मध्ये. बरोबर. आता कांदा आपण ज्यावेळेस काढतो साठवल्याच्या नंतर त्याचं वजन बी घटत आहे. बरोबर. आता समजा 10 टन जर कांदा असेल तर पुन्हा तो 6-7 टनापर्यंत वजन घटतं. पुन्हा त्यात डॅमेज कांदा निघतो आणि भाव वाढणे अपेक्षेने शेतकरी ठेवतो. आता पाठीमाग ज्यावेळेस भाव नव्हता त्यावेळेस शेतकऱ्यांनी कांदा म्हणजे ज्या आहे त्या भावात देऊन टाकला समजा. आता भाव वाढलेत पण शेतकऱ्याकडे कांद्याची उपलब्धता कमी समजा. आता म्हणजे भाव वाढून सुद्धा शेतकऱ्याला उपयोग. आज फक्त 2% 3% शेतकऱ्याचा माल राहिलेला आहे. बाकी सगळा व्यापाऱ्याच्या ताब्यात शेतकऱ्याचा माल गेला. त्यामुळे आज भाव वाढला तरी शेतकऱ्याचा म्हणजे असं म्हणावं एवढा फायदा होणार नाही. 1-2-5% शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो. बरं. जे नंतर भाव वाढते समजा सगळा कांदा विकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये व्यापाऱ्याचा फायदा होतो किंवा त्यांची चांदी होती असं म्हणतो? 100% व्यापाऱ्याचाच फायदा होतो, शेतकऱ्याचा नाही. बरोबर. बरं. आता समजा कांदा तुम्ही बऱ्याच वर्षापासून घेतात तर काय वाटतं तुम्हाला कांदा लावायला पाहिजे का नाही शेतकऱ्यांनी? शेतकऱ्यांनी कांदा लावणं म्हणजे 100% चुकीचं आहे. म्हणजे कशामुळं कांद्याला 1 किलो कांदा जर उत्पादन घ्यायचं असेल तर 1 किलोला जवळपास 20 ते 22 रुपये खर्च येतो. आणि त्याचा जर भाव 20 रुपये असेल तर मग ते शेतकऱ्यांनी कांदा लावण्याची म्हणजे काय गरज आहे? बरोबर. आता खर्चामध्ये सांगा कसं म्हणजे वाढत चाललाय खर्च? पहिले जे खताचे भाव होते आता सध्या खर्चामध्ये सांगायचं म्हटलं तर खताचे दुपटीनं भाव वाढले. बरोबर. बियाण्याचे दुपटीनं भाव वाढले. बरोबर. नंतर मजुरीचा खर्च जवळपास 2 पटीनंच झाला. आणि शेतकऱ्याच्या मालाचे भाव आणखीन त्याच परिस्थितीत आहे. जे 2001-2 ते 14 पर्यंत होते ते आज पण त्याच परिस्थितीत शेतकऱ्याच्या मालाचे भाव आहेत. आणि मात्र मजुरी, खत, बियाणं, औषधं
याचे भाव वाढले. बरोबर. बरं, आता शेवटचा प्रश्न, शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे, म्हणजे कशा प्रकारे शेतकऱ्याला सुरक्षित वाटण असं त्यांनी करायला पाहिजे? शासनाकडून अपेक्षा आहे शेतकऱ्याचं उत्पादन ज्यावेळेस निघन म्हणजे व्यापाऱ्याच्या ताब्यात जाण्याच्या अगोदर शासनानं एकतर हमी भावाने कांदाच असेल, कांदाचा असं नाही तर प्रत्येक शेतकऱ्याचे पीक एक तर हमी भावाने खरेदी करणे बरोबर. किंवा मग नंतर त्याला त्याच्यावर अनुदान देणे. म्हणजे अनुदान हा पर्याय असू शकत नाही शेवटचा, फक्त त्याचं मूल्यांकन आहे का ते व्यवस्थित करणं महत्वाचं. बरोबर. बरं, आता जो कांदा तुम्ही जे 1 हेक्टर लावलेला होता कांदा, किती खर्च आला तुम्हाला? एक हेक्टरला साधारण माझे 70 ते 80 हजार रुपये खर्च आला. बरोबर. आणि आता समजा तुम्ही 60 विलता भाव वाढणे अपेक्षेनं, तुम्हाला एक 20 किंवा सरासरी तुम्ही म्हणले 12-13 रुपयाने कांदा पडलाय, मग किती नफा राहिला टोटल यावर्षी? 5 टनाचे 12-5 60,000 रुपये व्हायला, 60,000. माझे 70,000 रुपये खर्च झाला. म्हणजे 10,000 रुपये लॉस झाला. बरोबर. ठीक आहे, तर धन्यवाद सर. तर शेतकरी मित्रांनो, आपण पूर्ण मुलाखतीत पाहिलं की कशा पद्धतीनं कांद्याचे जे बाजारभाव होते ते मागच्या 1-1.5 महिन्याआधी पडलेले होते. सध्या बाजारभाव वाढलेत, पण शेतकऱ्यापाशी कांदा राहिलेला नाही, तो पूर्णपणे व्यापाऱ्याकडे गेला आणि याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे असं आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलं. तर धन्यवाद सर, तुम्ही ही मुलाखत दिल्याबद्दल, योग्य ती माहिती दिल्याबद्दल.